नमस्कार मित्रांनो. आज आपण ऐकणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एका छोट्याशा पण अंगावर काटा आणणाऱ्या घटनेबद्दल. अहमदनगर जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठं आणि समृद्ध क्षेत्र. त्याच जिल्ह्यातील दवळी हे एक साधं शांत वाटणारं गाव. पण या गावात काही वर्षांपूर्वी जे घडलं ते ऐकून कोणाच्याही अंगावर शहारे येतील. नाशिकहून आलेलं एक गरीब कुटुंब आपल्या 4 मुलींसह दवळीत राहत होतं. वडील शेतात मजुरी करायचे, आई घरकाम सांभाळायची. पण दोघांमध्ये रोजच भांडणं होत, एकमेकांवर आरोप, वाद आणि त्याचं ओझं निष्पाप मुलींवर पडत होतं. 4ही बहिणींपैकी मोठी क्रांती फक्त 14 वर्षांची. तिच्या खाली 13, 12 आणि 10 वर्षांच्या 3 बहिणी. घरची परिस्थिती इतकी बिकट की कधी 2 वेळचं जेवणही जमत नसे. एके दिवशी आईने घर सोडलं. ती दुसऱ्या पुरुषासोबत राहायला गेली. 4ही मुलींना आणि पतीला कायमचं सोडून. आई गेल्यावर वडील एकटे पडले. पण त्यांनीही काही काळानंतर दुसरं लग्न केलं आणि आपल्या मुलींना बजरंग साळुंखे नावाच्या नातेवाईकाकडे सोपवलं. बजरंग आणि त्याची पत्नी शीतल या मुलींना स्वतःच्या घरात ठेवून शेतात व घरात काम करवू लागले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या 4ही मुली शेतात कष्ट करत असत. विश्रांती नाही, शिक्षण नाही, फक्त काम आणि शिव्या. काळ जसजसा गेला तसतसं बजरंगचं वागणं क्रांतीकडे विचित्र व्हायला लागलं. एका संध्याकाळी सगळे शेतात असताना त्याने क्रांतीवर अत्याचार केला. क्रांतीने धैर्य करून शीतलला सगळं सांगितलं, पण उलट शीतलनेच तिलाच दोष दिला. त्या दिवसानंतर क्रांतीचं आयुष्य नरक बनलं. काही महिन्यांनी बजरंगचा मेहुणा निलेश त्यांच्या घरी आला. त्याच्या वाईट सवयी गावभर प्रसिद्ध होत्या. एकदा क्रांती शेतात चारा आणायला गेली असताना निलेशनं तिच्यावरही अत्याचार केला. कोणावर विश्वास ठेवावा हेच तिला कळेनासं झालं. ती आणि तिच्या बहिणी भीतीच्या सावटाखाली जगत होत्या. 2024मध्ये क्रांतीची दुसरी बहीण शालिनीवर बजरंगच्या मुलानं अत्याचार केला. जेव्हा शालिनीनं हे शीतलला सांगितलं तेव्हा तिनेच तिला मारहाण केली. क्रांतीच्या मनात प्रचंड राग होता, पण काहीही करू शकत नव्हती. थोड्याच काळानंतर बजरंगनं क्रांतीचं लग्न एका वयोवृद्ध पुरुषाशी लावून दिलं आणि बदल्यात 56 लाख रुपये घेतले. लग्नानंतर क्रांती आपल्या पतीकडे गेली. काही दिवसांनी तिनं आपल्या पतीला आणि सासरच्यांना सगळं सांगितलं. त्यांनी तिला आधार दिला आणि स्नेहालय या सामाजिक संस्थेशी संपर्क साधला. स्नेहालयाच्या कार्यकर्त्या पूजा दहातोंडे यांनी क्रांतीचं संपूर्ण ऐकून घेतलं आणि तात्काळ पोलिसांशी संपर्क केला. पोलीस अधीक्षक सोमनाथ धारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान समोर आलं की बजरंग आणि शीतल यांनी क्रांतीवरच नव्हे तर तिच्या बहिणींवरही अमानुष अत्याचार केले. शिवाय त्यांनी निलेशचा खून करून त्याचा मृतदेह घरामागे पुरला होता. पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला आणि दोघांनाही अटक केली. बजरंगाचा मुलगा बाल सुधारगृहात पाठवण्यात आला आणि प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आलं. मित्रांनो, ही केवळ एक कथा नाही. ही समाजातील अनेक क्रांतींसाठी आरसा आहे. स्वार्थ, गरिबी आणि हिंसेत हरवलेल्या अशा निरपराध मुलींना न्याय मिळावा, हीच खरी क्रांती आहे. गुन्हा काहीही असो, शेवटी सत्याचाच विजय होतो.